भाऊ, आज आपल्या जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केले म्हणे. हा योग म्हणजे काय भाऊ? हो, आज शाळेत सकाळी 7 ते 9 पर्यंत आपल्या मुलांना योगासन करून घेतले. योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचे समन्वय साधणे. मला समजण्यासारखं सांगा ना भाऊ. योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर संपूर्ण जीवनशैली आहे, जी मनोशांती, निरोगीपणा आणि आत्मिक उन्नती साधते. योग कधीपासून सुरुवात झाली काय माहिती आहे तुम्हाला? योगाची सुरुवात सुमारे 5000 वर्षांपूर्वी भारतात झाली असल्याचे मानले जाते. योगाचा उगम सिंधू सरस्वती संस्कृतीच्या काळात म्हणजेच प्राचीन हडप्पा संस्कृती इसवी पूर्व 3000 ते 1900 पर्यंत झाला असावा. आता मला सांगा, योगासन आम्ही कधी करू शकतो? योगासन करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य परिस्थिती अत्यंत महत्त्वाची असते. पहाटे म्हणजे सकाळी लवकर सर्वोत्तम वेळ असते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या सुमारास म्हणजेच सकाळी 5 ते 6. वातावरण स्वच्छ आणि शांत असते. पचनक्रिया पूर्ण झालेली असते. रात्रभर उपाशी, मन आणि शरीर ताजेतवाने असतात. योग केल्यामुळे काय होते? योग नियमित केल्याने शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही पातळ्यांवर सकारात्मक परिणाम होतो. योगाचे शारीरिक फायदे: 1. शरीर लवचिक आणि मजबूत होते. 2. पचन सुधारते. 3. रक्ताभिसरण सुधारते. 4. वजन संतुलित राहते. त्याचे अजून काय काय फायदे आहे जरा सांगा ना भाऊ. योगाचे मानसिक फायदे: 1. तणाव व चिंता कमी होते. 2. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. 3. निद्रानाश दूर होतो. 4. मन प्रसन्न व सकारात्मक राहते. ओम. योगाचे आध्यात्मिक फायदे: 1. स्वतःची ओळख पटते. 2. मनाचे संयम आणि संतुलन वाढते. 3. ईश्वराशी जोडलेपणाची भावना निर्माण होते. 4. समाधान, नम्रता आणि शांती मिळते. माझ्या मुलांना त्याची सवय लागायला पाहिजे ना भाऊ. सवय तर लागायला पाहिजे व ते आत्मसात करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन दिला पाहिजे. हो ना भाऊ. लहान